नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 11व्या म्हणजेच कुंभ राशीच्या या जुलै 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेली भविष्यविषयी जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर। व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे। त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याचा अनुभव घेणार आहोत। तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। आणि हो मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयीच्या संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ व त्याचबरोबर आपले करिअर, उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली आपल्याला कशी करते मार्गदर्शन याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये नुकताच प्रकाशित झालेले आहेत। या दोन्ही व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। अवश्य हे व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया कसा राहणार आहे जुलै महिना आपल्या कुंभ राशीसाठी। आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि हा शुक्र ग्रह या जुलै महिन्यात 4 जुलै पर्यंत राशीच्या 6व्या स्थानात आणि त्यानंतर संपूर्ण महिनाभरासाठी राशीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे। यामुळे आर्थिक विषयामध्ये नोकरदार आणि व्यावसायिक या दोन्ही मंडळींना हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून द्यायला सक्षम असणार आहे। तर याला सुखस्थानातून मंगळ ग्रहाची शुभ अशी साथ सुद्धा मिळणार आहे, ज्यामुळे जमीन जुमला, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, कला कौशल्य, नाटक, सिनेमा, मशिनरी, वाहन, पेट्रोलियम, लोखंड, पोलाद अशा विषयात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने काही चांगल्या यशाच्या संधी प्राप्त होताना दिसतील। त्यामुळे अवश्य अशा संधींवर लक्ष ठेवा। तर रखडलेली जुनी जमीन जुमल्याची कामं सुद्धा सुरळीत पार पाडायला योग्य अशी मदत सुद्धा मिळेल। कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे आपण पूर्ण करू शकाल। अर्थात शनी ग्रहाची 7.5 सुरू असल्यामुळे कामातील विलंब आपली परीक्षा पाहिजे। मात्र चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रह घरातील वादावती वाढवण्याचं सुद्धा निमित्त ठरेल, तेव्हा त्या संदर्भात थोडी आयुष्यात आणि आरोग्याच्या बाबतीतही काळजी घ्या। पंचम स्थानात स्वतःच्या आणि राशीमध्ये भ्रमण करणारा बुध ग्रह विद्यार्थ्यांना अनुकूल अशी साथ देईल। त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूज यांची तयारी योग्य मार्गदर्शन घेऊन सुरू ठेवा। जुनी रखडलेली सरकारी कामं, महत्त्वाच्या कागदपत्रांची कामं सुद्धा या महिन्यात पूर्ण करून घेण्याच्या तयारीला अवश्य लागू शकता। यश मिळण्याचे संकेत आहेत। 7व्या घरामध्ये आलेला शुक्र ग्रह उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास मनासारखं यशही देईल। गुरु, शुक्र आणि बुध ग्रहांची साथ मनासारख्या जोडीदाराचा शोध घ्यायलाही मदत करेल। तर दागदागिने, सोने, जमीन जुमला, शेती, घर यांच्या खरेदीसाठी सुद्धा या महिन्यात योग सुंदर आहे। असा काही विचार करत असाल तर अवश्य हा विचार अंमलामध्ये आणू शकता। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत असे सुद्धा हे ग्रहमान सांगत आहे। तर ज्यांना चांगल्या पगारासाठी किंवा नवीन कामाच्या अनुभवासाठी नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास त्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन तो सुद्धा निर्णय घ्यायला या महिन्यात हरकत नाही। मात्र घाईगर्दीने निर्णय घेऊ नका। आरोग्याचा विचार करता कफ, सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन सांभाळायचं आहेच। म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा। हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण हे मार्गदर्शन अगदी सहजरित्या घेऊ शकता।
यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असल्यास फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, IT, FMCG, पॉवर, इन्फ्रा आणि फार्मा, त्यासोबतच ऑटो आणि स्टील हे सेक्टर लाभाचे राहणार आहेत. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरवडा विशेष लाभाचा आहे. तर मंडळी, ही होती या जुलै महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य आपल्या कुंभ राशीसाठी. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आणि नियोजन करायला जास्त मदत मिळेल. महिन्याची सुरुवात राहणार आहे थोडी काळजी घेणारी. 1, 2, 3 जुलै नातेसंबंध, गुंतवणूक, आरोग्य स्वतःचे आणि कुटुंबाचे, त्याचप्रमाणे महत्वाचे निर्णय यासाठी थोडेसे प्रतिकूल दिवस असणार आहेत. तेव्हा जे काही व्यवहार कराल सांभाळून करा. 4 ते 10 जुलै हे पुढचे 7 दिवस मात्र नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी उत्तम आणि लाभाचे असतील. त्यामुळे महत्वाचे नवीन मोठे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. मानसन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही आर्थिक व्यवहार, निर्णय, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग करायचे असल्यास अवश्य योग्य माहिती घेऊन निर्णय घेऊ शकता. 11-12 जुलै हे पुढचे 2 दिवस घरातील छोट्या मोठ्या कारणांवरून मानसिक ताणतणाव थोडेसे वाढवणारे राहतील. मात्र घरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ राहतील. 13-14 जुलै हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना अत्यंत शुभ असणार आहे. त्यामुळे महत्वाच्या परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक यावर अवश्य लक्ष द्या. यश मिळवून देणारे हे दिवस आहेत. 15-16 जुलै आरोग्याच्या तक्रारींकडे आणि आपल्या विरोधकांच्या हालचालींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. काळजीने वागा आणि काळजी घ्या. 17-18 जुलै पुढचे 2 दिवस लग्न कार्य, महत्वाच्या चर्चा, गाठीभेटी, व्यवसाय, कोर्ट कचेरीची काही महत्वाची कामं करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहतील. 19-20 जुलै कोणतेही महत्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे असतील तर या दिवसात जरा जास्त काळजी घ्या. नातेसंबंध आणि व्यवहार या संदर्भात कुठलाही निष्काळजीपणा करू नका, नाहीतर नुकसान होईल. तेव्हा काळजीने वागा. 24 ते 30 जुलै महिन्यातले हे 7 दिवस धर्मकार्य, समाजकार्य, मंगल कार्य यासाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ राहतील. वडिलोपार्जित जमीन जुमला, कार्यक्षेत्र या संदर्भात महत्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता. नोकरदार मंडळींना अत्यंत अनुकूल असे हे दिवस असतील. तर महिन्याच्या शेवटचा दिवस 31 जुलै स्वतःचं आणि कुटुंबाचं आरोग्य, काही महत्वाचे आर्थिक व व्यावहारिक निर्णय सांभाळून करा. काहीसा प्रतिकूल असणारा हा दिवस असणार. मंडळी, हे झाले या जुलै महिन्यातील 31 दिवसांचे दैनंदिन राशी भविष्याविषयीची संपूर्ण माहिती. अवश्य नियोजन करा. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची आणि हनुमंताची उपासना आपल्याला वाढवायची आहे. यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचे अवश्य पठण सुरू ठेवा. तर मंगळवारी गणेशाचे आणि हनुमंताचे अवश्य मंदिरात जाऊन दर्शन घेणं उत्तम राहील. तर म्हणजे ही होती आपल्या कुंभ राशीची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा आणि आवडला असेल तर लाईकही करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपले आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक वाढवण्याकरता आम्ही 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल आपल्याला तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. अष्टोत्तर शतनामावली 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक विविध देवदेवता आणि महत्वपूर्ण ग्रहांचं हेही आपण मागवू शकता 151 रुपये फोन पे करून. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र,
तर आपल्या ऐहिक सुखासाठी, आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासाठी असणारे श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, दक्षिणावर्ती शंख, हे धूपदीप पात्र, लक्ष्मी कवरी, मेरुश्री यंत्र, ही सुद्धा आपल्याला आमच्याकडून ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, हा जुलै महिना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जाओ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभय असावा. धन्यवाद.